हॅलो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण TRTI यांची पोलीस व सैन्य भरतीची जी स्कॉलरशिप एक्झाम झाली होती त्या अंतर्गत जे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. तर बघा, सन 2025-26 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सामायिक चालणी प्रवेश परीक्षेमधून पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनाकरिता निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रांची पडताळणी, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या शारीरिक पात्रता निकषांची तपासणी करण्यासाठी ही सूचना आहे. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासोबतच तुमची शारीरिक पात्रता चाचणी करायची आहे. ही चाचणी कुठे होणार आहे तर बघा, तुम्हाला 22 ते 2 म्हणजे 22 मे ते 2 जूनपर्यंत जो प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी परमिशन देण्यात आली होती. म्हणजे जे मेरिट लिस्टमध्ये होते आणि वेटिंग लिस्टमध्ये होते, तुम्हाला जे प्रायोरिटी लिस्ट देण्यात आली होती त्याच्या आधारावर ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही ज्या प्रथम क्रमांकाची संस्था निवडली होती त्या ठिकाणी होणार आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला एक प्रेफरन्स ॲक्नॉलेजमेंट स्लिप आणि ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप उमेदवारांच्या वैयक्तिक म्हणजे तुमचं जे लॉग इन आहे त्या खात्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स ॲक्नॉलेजमेंट स्लिप आणि ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ती तुम्ही घेऊन तुम्हाला 6/6/2026 ते 12/6/2026 म्हणजे 6 जून ते 12 जून या कालावधीमध्ये सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला ऑनलाईन पोर्टलद्वारे ज्या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेमध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर बघा, जे उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांची उमेदवाराची निवड ही रद्द केली जाणार आहे आणि जे प्रत्यक्ष यादीमध्ये उमेदवार आहे त्यांना संधी देणार आहे. तर बघा, त्याच्या ठिकाणी सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे मध्ये जे उपलब्ध उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. तर बघा, कागदपत्र तपासणी करता परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत, म्हणजे आता आपण खाली कागदपत्रे बघणार आहोत ते परिशिष्ट अ मधले कागदपत्र आहे, त्यासोबतच स्वयं घोषणापत्र जे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप ही तुम्हाला दिलेली जाणार, म्हणजे ती तुमच्या खात्यामधून तुम्ही डाउनलोड करायची, ती भरायची आणि खालील डॉक्युमेंट घेऊन एक संच करायचा आणि तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचा आहे. त्यामध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी दरम्यान कागदपत्रे कमी किंवा अपूर्ण असेल तर प्रवेश रद्द केला जाईल हे सांगितलेले आहे. त्यानंतर बघा, जे परिशिष्ट मधले डॉक्युमेंट तुम्हाला कोणते कोणते कागदपत्रे आवश्यक आहे तर बघा, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला गरजेचे आहे, सोबत 10वी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, 12वीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचं ट्राईब सर्टिफिकेट, सोबत तुम्हाला ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, महाराष्ट्र राज्याचे डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्डाची सुस्पष्ट प्रत, आधार कार्डाचे सोबत बँक पासबुकची झेरॉक्स, सोबत अनाथ असल्याचा दावा जर असेल, अनाथ असल्याचा दाखला असेल त्याची तुम्हाला झेरॉक्स किंवा ते स्वतः तुम्हाला घेऊन जाणे आहे. वयाच्या पुराव्यासाठी एक तर जन्म दाखला, 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल. त्यासोबत स्वयं घोषणापत्र जे आहे ते लागेल आणि सोबत वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेला 2024-25 आणि 25-26चा जो उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे. सोबत तुम्हाला या PDF स्वयं घोषणापत्र दिले आहे, त्याचे झेरॉक्स काढून ते भरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला सादर करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी फोटो लावून त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थ विद्यार्थी स्वाक्षरी बाकी सर्व डिटेल भरून ते अपलोड करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला आता तुमचे 6 तारखे ते 12 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही सर्व कागदपत्र, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप, त्यासोबतच स्वयं घोषणापत्र हे सर्व घेऊन जाऊन त्या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबत तुमच्या शारीरिक चाचणी देखील होणार आहे.